नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाची. देशभरात 117 मतदारसंघात आज मतदान पार पडलेलं आहे. यात राज्यातल्या 14 जागांचा समावेश आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी मोठमोठ्या रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या. उन्हाच्या कडाक्यामुळे भर दुपारी मतदानाला थोडा थंड प्रतिसाद मिळाल्याचंही दिसलं. मात्र पुन्हा संध्याकाळी मतदारांचा उत्साह दिसून आला. उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झाल्यानं सगळ्यांचीच धाकधूक आता वाढलेली आहे. आता 23 मे रोजी लोकसभेचा निकाल लागणार असल्यानं देशभराच्या नजरा या निकालाकडे लागलेल्या आहेत. आणि राज्यातल्या महत्त्वाच्या मतदारसंघातून आमचे सगळे रिपोर्टर्स आता आपल्यासोबत आहेत, जी बित्तम बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. बारामतीहून आमच्यासोबत आहेत विवेक कुलकर्णी, सोबतच माढ्यातून आहेत सागर कुलकर्णी, साताऱ्यातून वैभव सोनावणे आपल्याला सगळे तपशील देतील. तर नगरवरून प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत असतील. कोल्हापुरात संदीप राजगोळकर दिवसभर मतदान केंद्रावरती पहारा ठेवून होते. तर पुण्यात आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता संपूर्ण मतदानावरती नजर ठेवून होते. औरंगाबादहून सिद्धार्थ गोदाम देखील आपल्यासोबत आहेत आणि सिंधुदुर्गातून दिनेश केळुसकर आपल्याला सगळी माहिती देतील. सुरुवातीला आपण जाणार आहोत अर्थातच विवेककडे, बारामती मतदारसंघामध्ये. विवेक, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध संपूर्ण युती हा सगळा सामना होता. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप, कारण का एकीकडे कांचन कुल यांना मतदानासाठी उतरवण्यात आलेलं होतं उमेदवार म्हणून, तर तिकडे सुप्रिया सुळेंनी देखील आपली सगळी मेहनत तिकडे लावलेली होती. आज अजित पवार देखील असं म्हणाले, जर बारामती आहे ती भाजपनं जिंकली तर मी राजकारणातून संन्यास घेईन, आणि जर बारामती आम्ही राखली तर भाजपच्या नेत्यांनी संन्यास घ्यावा. आज कसं चित्र बारामतीमध्ये बघायला मिळालं? खरं तर संन्यास कोणीच घेणार नाहीये, कारण या दोन्ही नेत्यांना माहिती आहे की दावे आणि प्रतिदावे केल्याशिवाय राजकारणाचा जान येणार नाहीये. पण अर्थातच भारतीय जनता पक्षानं यापूर्वी देखील सातत्यानं बारामती जिंकायची असं म्हटलं होतं आणि त्यामुळेच एक चुरस या निवडणुकीत निर्माण झाली होती. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली होती. रेश्माचं कारण असं आहे की 2014ला सुप्रिया सुळे यांचं विजयाचं मताधिक्य हे 70,000 पर्यंत आलं होतं. पवार कुटुंबीय बारामतीमध्ये निवडणूक हे नेहमी मेरिटमध्ये येऊन जिंकतात आणि त्या मतदारसंघामध्ये 70,000चं लीड असणं ही फारशी काय भूषणावह परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस करता नव्हती. ते लीड देखील राष्ट्रवादी काँग्रेसला जिव्हारी लागलेलं होतं. अर्थात त्यावेळेस मोदी लाट होती, त्यामुळे हा देखील परिणाम झाला होता असं आपल्याला म्हणावं लागेल. पण यावेळेस भारतीय जनता पक्षानं सातत्यानं बारामतीवर हल्ले चढवले, पवार कुटुंबियांवर हल्ले चढले. मात्र बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं पूर्ण तयारी या निवडणुकीची केली होती. स्वतः शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे आहेत, यांनी हा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला होता. त्याचबरोबर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षातर्फे देखील मुख्यमंत्र्यांनी ताकद लावलेली होती. अमित शहा देखील तेथे येऊन गेले होते. त्याच्यामुळे आता जी मतदानाची टक्केवारी आपल्याला दिसते ती गेल्या निवडणुकीपेक्षा निश्चितपणे वाढताना दिसते. कारण 5 वाजेपर्यंतचा जो मतदानाचा आकडा आहे तो साधारणतः 57% पुढे आहे अशी आपल्याला माहिती मिळते. अधिकृतरित्या हा आकडा अजून समोर आलेला नाहीये. गेल्या निवडणुकीमध्ये 58.11% इतकी मतदानाची अंतिम टक्केवारी होती. त्यामुळे निश्चितपणे दोन्ही बाजूंनी प्रचंड जोर लावला होता या निवडणुकीमध्ये आणि त्याचंच प्रत्यंतर वाढलेल्या मतदानामध्ये आपल्याला दिसतंय. पण हे वाढलेलं मतदान नेमकं कोणाला लाभदायक ठरेल हे 23 मेला कळेल. पण निश्चितपणे दोन्ही पक्षांनी या मतदारसंघामध्ये चांगलीच चुरस निर्माण केली होती आणि म्हणूनच पुन्हा एकदा खरं तर पवारांचा बालेकिल्ला म्हणून बारामती ओळखला जातो, तरी देखील ज्या पद्धतीचं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न या मतदारसंघात करण्यात आला त्याच्यामुळे दोन्ही बाजू व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने लढल्या आणि या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली. 23 मेला फैसला आपल्याला कळेल की खासदार नेमका बारामतीचा कोण असणार आहे ते. विवेक, तुम्ही आपल्यासोबत राहाच. प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आता नगरमधून आहेत. प्रफुल्ल, एकतर नगरमध्ये पारा 40च्या पार होता असं आम्हाला कळलेलं आहे. प्रफुल्ल, या ठिकाणी मतदानाची टक्केवारी समोर आलेली आहे का? संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत किती मतदान झालं? इथे देखील स्टार जे उमेदवार उतरवलेले होते त्यांच्यामध्ये बिग फाईट बघायला मिळाली. त्या सगळ्याबद्दल एकंदर काय सांगा? रेश्मा, अगदी खरं आहे. नगरचं तापमान खऱ्या अर्थानं आणखी वाढलेलं आहे आणि राजकीय वातावरण देखील गरम आहे. कारण राज्यातली अत्यंत
के विरोधात संग्राम जगताप। आज आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षी जवळपास 62% मतदान या नगर लोकसभा मतदारसंघात झालं आणि आज जर आपण पाहिलं तर साधारणतः 5 वाजेपर्यंत 54% मतदान झालं होतं आणि आता जे मतदान आता आपण या मतदार केंद्रावर पाहतो आहे 5 वाजेनंतर 6 वाजेचा हा 1 तासाचा जो टप्पा आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हक्क बजावण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात। ही जर आपण संख्या आता सध्या मतदान केंद्र आहे 60 ते 61% मतदान जे आहे ते नगरमध्ये या ठिकाणी होईल। आता या 60-90 वर्षाच्या आजी आहेत त्या देखील या ठिकाणी मतदानाला आलेल्या आहेत। काय सांगाल? हिंदी में से ना मामू के मोदी को काय परिस्थिती राहिली पूर्ण या आज सगळा मतदारसंघ एक आहे तो एकदम उत्साही वातावरणात आज दिवसभर त्यांनी आपापल्या केंद्रावर मतदान केलेलं आहे आणि मला वाटतं सक्षम भारताचं हेच एक गणित आहे की त्यांनी आज जागरूक होऊन सगळ्यांनी मतदान केलेलं आहे। नक्कीच आम्ही जागृत होऊन मतदान केलेलं आहे। हे जागोजागी चित्र पाहायला मिळतंय कारण हा 1 तास जो आहे तो नगरच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण मोठ्या प्रमाणावर कारण सकाळचा एक टप्पा आणि थेट संध्याकाळचा एक टप्पा जर आपण पाहिला तर 61% पर्यंत मतदान हे संपूर्ण नगर लोकसभा मतदारसंघामध्ये जाईल असं चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चित प्रफुल्ल तुम्ही आपल्यासोबत राहाच। यानंतर आपण माढ्याला जाऊया। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सागर, माढ्याचा तिढा ना राष्ट्रवादी काँग्रेससाठी उशिरापर्यंत सुटलेला होता ना युतीसाठी। एकीकडे युतीकडून रणजित सिंहांना मैदानात उतरवण्यात आलं तर आघाडीकडून संजय मामांना आयात करण्यात आलं आणि त्यांना मैदानात उतरवलं गेलं। माढ्यात आज मतदारांच्याकडून काय चित्र बघायला मिळालं, कसा प्रतिसाद मिळाला आणि माढ्यात आज पारा किती होता? दिवसभर आज तू तिकडे होतास। रेश्मा, उन्हाचा पारा तर चांगलाच तापला आहे माडामध्ये। त्याचप्रमाणे राजकीय वातावरण देखील गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेलं आहे। मुळात जर पाहिलं आज सगळ्या ह्या गोष्टी घडामोडीमध्ये आत्ता 6 पर्यंत साधारणतः माडामध्ये टक्केवारी अपेक्षित आहे 60 ते 62% पर्यंत मतदान येईल असं सांगितलं जातं। एकतर सकाळपासून बऱ्यापैकी मतदान केंद्रांवर रांगा होत्या। एक कल लोकांमध्ये दिसून आला। एकतर महत्वाची गोष्ट म्हणजे मान खटाव आणि फलटण या भागातला सातारा जिल्ह्यातला उमेदवार असल्यामुळे करमाळा आणि या भागांमध्ये देखील तितकाच प्रतिसाद होता आणि माडामधील उमेदवार असल्यामुळे फलटणमध्ये देखील तितकाच रिस्पॉन्स दिसत होता। मुळात जे काही मतदान वाढलेलं आहे मतदानामध्ये काही दिसून येते त्यामध्ये हा फायदा कुणाचा आहे हे तर 23 तारखेला दिसूनच येणार आहे। पण आज दिवसभरामध्ये घडामोडीमध्ये मोहिते पाटील असतील, परिचारक असतील की गेले 1 दशक एकमेकांपासून ते राजकीय वेगळ्या मतभेदांमुळे वेगळे प्लॅटफॉर्मवर होते पण ते आज एकत्रित आले होते या निवडणुकीमध्ये। मुख्यमंत्र्यांनी या सर्व नेत्यांची म्हणजे उत्तम जानकर असतील, शहाजी पाटील असतील किंवा परिचारक असतील किंवा मोहिते पाटील असतील या सगळ्या नेत्यांना माडामध्ये एकत्रित कल्याण काळे असतील या सर्व नेत्यांना एकत्रित बांधलेला आहे आणि त्याचा फायदा किती नेमकं खरं भाजपाला होतो हे पाहावं लागणार आहे। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असणारे शरद पवारांनी संजय शिंदेसाठी प्रचंड ताकद लावली होती। 2-3 सभा घेतलेल्या होत्या त्यामुळे अजित पवारांची सभा झाली होती। यामुळे राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे। मुळात इथलं या मातीमध्ये काँग्रेस विचारसरणी कालांतराने राष्ट्रवादी विचारसरणी ही रुजलेली आहे। अशा या सगळ्या विचारसरणीच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांनी स्वतःची मोठ्या प्रमाणात ताकद लावून या ठिकाणी भाजपाचं कमळ उमलू पाहतायत, उगवू पाहतायत। या सगळ्या परिस्थितीमुळे मुळात नेमकं खरंच कमळ उगवणार का की उमलणार हे 23 तारखेला दिसून येणार आहे। पण एक गोष्ट आहे राजकीय पटलावर म्हाडा असेल किंवा नगर असेल या दोन्ही निकाल पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठे संकेत देणार आहेत पुढच्या काळामधल्या विधानसभेचे। कारण की जर म्हाडामध्ये जर अनपेक्षित असा काही निकाल लागला तर पुढच्या राजकीय विधानसभेसाठी फार मोठ्या उलटाफलती होतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांनी जर म्हाडा हे सक्सेसफुल गणित ठरवलं तर मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजून अधिक सक्षम होतील आणि अधिक सशक्त भाजप करतील असं म्हटलं तर वावगं नाही। पण सरळ सरळ आहे शरद पवार तसं किती करून देतील याविषयी प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे एक अत्यंत चुरशीचा सामना माडासाठी बघावा लागणार आहे। अत्यंत अटीतटीची लढाई आहे। नेमकं कोण जिंकणार आहे, प्रतिष्ठेची निवडणूक आहे। आता सगळ्यांचं लक्ष आहे, आज मतदान भरघोस केलेलं आहे। प्रत्येक उमेदवार म्हणजे भाजपाचा उमेदवार असतील, रणजितसिंह निंबाळकर असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे असतील, हे दोन्ही उमेदवारांचा दावा आहे की ते विजयी होतील। याचा फैसला 23 तारखेला होणार आहे।
निश्चित. सागर, तुम्ही आपल्यासोबत राहाच. यानंतर आपण साताऱ्याला जाणार आहोत. वैभव सोनावणे आपली वाट बघतायत. वैभव, एकीकडे उदयनराजे यांनी कॉलर उडवत संपूर्ण महिनाभर प्रचार केलेला आहे. दुसरीकडे नरेंद्र पाटलांनी मिशीला पीळ घालत असं म्हटलं की यावेळी उदयनराजेंना पाडणारच. मतदारांनी आज कशा पद्धतीने मतदानाला प्रतिसाद दिलेला आहे, कशा पद्धतीचं वातावरण, किती उकाडा तिथे जाणवत होता, या सगळ्यांबद्दल तपशील तुझ्याकडून जाणून घ्यायचंय. रेश्मा, कॉलर आणि मिशीपासून आपण सुरू करूयात. 2 दिवसांपासून साताऱ्यामध्ये मीम्स फिरत होते. एकाच मीम्समध्ये कॉलर आणि मिशी जे तुम्ही ठरवा तुम्हाला कोण हवं अशा पद्धतीचे मीम्स जे आहेत ते साताऱ्यामध्ये फिरत होते आणि आज प्रत्यक्षात लोकांनी त्याच्यासाठी मतदान केलं. वास्तविक उदयनराजे जे आहेत ते मात्र स्वतःच्या विजयाबद्दल प्रचंड कॉन्फिडंट होते. आज सकाळी जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर बोललो त्यावेळेस त्यांनी याचा आत्मविश्वास दाखवला. मात्र ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी आणि शिवसेनेनं मोर्चेबांधणी केलेली होती उदयनराजेंच्या विरोधामध्ये, काही अंशी उदयनराजे यांना फटका बसू शकतो अशी सध्या तरी चर्चा आहे. मात्र दिवसभर मतदान जे आहे ते अत्यंत रंजक झालं. सकाळच्या सत्रामध्ये लोकांनी अत्यंत घाईमध्ये साधारण 10 वाजेपर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मतदान झालं. दुपारी 11-12 पर्यंत ते संथ होत गेलं आणि 12 नंतर साधारण 3 वाजेपर्यंत उन्हाचा तडाखा असल्यामुळे मतदानाची टक्केवारी ही अत्यंत कमी होती. तिथून पुढे पुन्हा घाई जी आहे ती करण्यात आली. 5 वाजल्यानंतर ही गडबड जी आहे ती आणखी लगबग जी आहे ती लोकांना घरातून बाहेर काढायची मोठ्या प्रमाणावरती वाढली होती. सातारा तसं संवेदनशील समजलं जात होतं, सातारा शहर संवेदनशील समजलं जात होतं. मात्र संपूर्ण साताऱ्यामध्ये एकच पाटणचं मतदान केंद्र जे आहे त्याची वेळ जी आहे ती 1 तासाभराने वाढवण्यात आली आहे. तिथं 7 वाजेपर्यंत मतदान होईल, कारण तांत्रिक बिघाड जो आहे त्या ईव्हीएम मध्ये झालेला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकूण साताऱ्याची जागा ही पश्चिम महाराष्ट्रातली अत्यंत महत्वाची मानली जाते. सुरुवातीला ज्या पद्धतीनं राजकारण झालं, मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंना आपल्या कंपूमध्ये घ्यायचा प्रयत्न केला, ते गेले नाहीत. आणि आज बोलताना उदयनराजेंनी त्याच्यावरती कुरघोडी करत असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी माझी काळजी करत साताऱ्यामध्ये भूमिका घेतली हे मला माहिती आहे, कारण ते माझे जवळचे मित्र आहेत. शिवसेनेला मात्र त्यांनी स्पष्टपणे अंगावरती घेतलं. नरेंद्र पाटील हे एकूण जरी माथाडींचे नेते असले तरी साताऱ्यामध्ये किती परिणामकारक ठरू शकतात हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. मात्र या सगळ्याचा निकाल जो आहे तो 23 मेला आपल्याला बघायला मिळेल. उदयनराजे हे हॅट्रिक साधतात का, ते सातारचे प्रेमळ छत्रपती, सातारची जनता जी त्यांच्यावरती प्रेम करते ते प्रेम पुन्हा यावेळेसही कायम राहील की नवा पर्याय सातारकर यावेळेस शोधतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्याबरोबर या निकालामुळे पश्चिम महाराष्ट्रातलं सुद्धा गणित विधानसभेचं बदलू शकतं. याचं कारण उदयनराजे आणि नरेंद्र पाटील हे भाजपतून जाऊन शिवसेनेत आलेले नरेंद्र पाटील आणि उदयनराजे जे भाजपमध्ये जाता जाता राष्ट्रवादीत राहिलेत, अशी एकूण ही सगळी गणित होती. ती विधानसभेपर्यंत कशी बदलतात हे सुद्धा विधानसभेला स्पष्ट होईल. त्याचा निकाल मात्र किंवा त्याची प्रिलियम्स जी ती 23 मेला आपल्या लक्षात येऊ शकते. निश्चित वैभव, तेव्हा कुणाची कॉलर टाईट ठेवायची आणि कुणाच्या मिशीचा पीळ कायम ठेवायचा याचा निर्णय मतदार राजा देणार आहे, कारण का आज त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलेलं आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार होतं आणि सगळ्या महत्त्वाच्या 8 मतदारसंघांचा आपण आढावा घेत होतो. आता आपण जाणार आहोत कोल्हापुरात. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. संदीप, खरं तर कोल्हापूरमध्ये महाडिक विरुद्ध मंडलिक असा सामना रंगत असला तरी सांगली किंवा हातकणंगले या मतदारसंघांचा देखील विचार करायला हवा पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं, कारण का हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांच्या विरोधात धैर्यशील माने यांना महायुतीनं उतरवलेलं आहे मैदानामध्ये, तर सांगलीमध्ये तिरंगी लढत बघायला मिळते. एकीकडे संजय काका पाटील यांना विशाल पाटलांचं आव्हान आहे आणि दुसरीकडे पडळकर यांचं आव्हान आहे. या तीनही मतदारसंघांमध्ये मतदारांनी आज कसा प्रतिसाद दिलेला आहे, तापमानाने किती प्रतिसाद दिलेला आहे, हे सगळं तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे. रेश्मा, नक्कीच सकाळपासून मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. कोल्हापूर, हातकणंगले आणि सांगलीमध्ये म्हणता येईल. मी पहिल्यांदा टक्केवारी सांगेल. कोल्हापूरची 5 वाजेपर्यंत 65% मतदान झालेलं आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 6 वाजेपर्यंत कदाचित ते 70% होण्याची शक्यता आहे. हातकणंगलेमध्ये 5 पर्यंत 62 म्हणजे 62% मतदान झालं. 6 पर्यंत ते कदाचित 68 किंवा 70 पर्यंत जाईल. आणि हे 2014 साली रेश्मा कोल्हापूर 74 आणि हातकणंगले 72 इतकं होतं. आणि सांगलीचा जर विचार केला तर सांगलीचं आतापर्यंत मतदान जे झालं आहे 5 वाजेपर्यंत ते 60% झालं आहे. मी सध्या कागलमध्ये आहे. कागलला राजकीय विद्यापीठ समजलं जातं. मी दाखवतो, हे मतदान केंद्र होतं. शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हे कागलमध्ये खरं तर गटातटाचं राजकारण आहे. सगळे कार्यकर्ते अगदी आता हे रिलॅक्स झालेले आहेत. एक तर सुटलेलं आहे सगळं
आता हे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कोल्हापूरबाबत सांगायचं झालं तर सकाळपासून मतदानाच्या रांगा लागल्याचं चित्र कोल्हापूरमध्ये पाहायला मिळालं. इतकी उष्णता नाही कोल्हापूरमध्ये, मात्र 37 ते 38 पर्यंत तापमान होतं आणि दुपारी जरा फ्लो कमी होता. मात्र संध्याकाळी 4 नंतर पुन्हा एकदा मतदार जोमानं बाहेर पडले. चंद्रकांतदादा पाटील महसूल मंत्री यांनी कोल्हापूरमध्ये मतदान केलं, संजय मंडलिक यांनी कागलमधल्या आपल्या गावात मतदान केलं आणि धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरच्या शहरातच मतदान केलं. हातकणंगल्याचा जर विचार केला तर शिरोळ गावामध्ये राजू शेट्टी यांनी मतदान केलं आणि धैर्यशील माने यांनी देखील हुपरीमध्ये रुकडीमध्ये त्यांच्या गावी मतदान केलं. तिथेही मोठी चुरस पाहायला मिळाली. सांगलीचा जर विचार केला, जत आटपाडी हा जो दुष्काळी भाग आहे त्या भागात तापमान जवळपास 41 पर्यंत जाऊन पोहोचलं होतं. त्या भागात काही प्रमाणामध्ये मतदानाची जी टक्केवारी आहे ती घसरण्याची शक्यता आहे. मात्र संजय काका पाटील म्हणजे तिन्ही उमेदवारांनी तिथं देखील मतदान केलेलं आहे. शांततेत मतदान पार पडलेलं आहे रेश्मा. मात्र तिन्ही मतदारसंघांमध्ये जवळपास 20 ते 30 ठिकाणी ईव्हीएम मशीन्स बंद पडली होती. काही वेळानंतर ती चालू झाली. पुन्हा दुपारी तापमान वाढल्यानंतर ही सगळी ईव्हीएम मशीन्स बंद पडली होती. अशा पद्धतीनं शांततेत मतदान झालं. कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये आजचं मतदान संपलेलं आहे आणि बरोबर 1 महिन्यानंतर या तिन्ही उमेदवारांचं भवितव्य काय असेल आपल्याला साधारणतः 23 तारखेला दुपारी 1 वाजेपर्यंत समजू शकेल. रेश्मा. निश्चित संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर आपण जाऊयात राज्याच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये अर्थात पुण्यात देखील आज मतदान पार पडलेलं आहे. अद्वैत, पुण्यात बापटांविरुद्ध आघाडीनं जोशींना मैदानात उतरवलं. मोठ्या प्रमाणात प्रचार झाला महिनाभर दोन्हीही बाजूने. आज मतदार बाहेर पडले, चांगला प्रतिसाद मिळाला दिवसभर. आपण दिवसभर दाखवलं की पुणेकरांनी कसा प्रतिसाद दिला. शेवटी आकडेवारी हाती काय आलेली आहे आणि पुण्यात आज तापमान कसं होतं? खूप घाम आला का? रेश्मा, सकाळी खरं तर उत्साह होता आणि सकाळी 12 वाजेपर्यंत जो मतदानाचा वेग होता तो चांगला होता आणि असं वाटत होतं की हे मतदान चांगलं होईल आणि गेल्या वेळी 54% होतं, त्याच्या पुढे जाईल, प्रशासनाला 60% असा विश्वास होता. पण खरं तर निराशा केलेली आहे पुणेकरांनी. आता तरी 5 वाजेपर्यंतची आकडेवारी ही अवघी 43%च्या आसपास आहे. म्हणजे राज्यामध्ये इतर ठिकाणी आपण जर आकडे बघितले तर सगळे 50च्या पुढे आहेत आणि साधारणतः 55 ते 60 असं प्रोजेक्शन येत आहे. पण पुण्यामध्ये 5 वाजेपर्यंत 43%, म्हणजे जर 1 तासामध्ये अगदी 10% जरी वाढलं तरी गेल्या वेळच्या 54%ला तरी स्पर्श करेल का असं वाटतंय. त्यामुळे निराशा केलेली पुणेकरांनी. अर्थात फायनल आकडेवारी आल्यानंतर बघूयात आपण, पण फारसा काही फरक पडला असं वाटत नाही. खरं तर आज सकाळी एका नववधूंनी लग्नाच्या आधी मतदान केलं. 2 मुलांनी त्यांच्या आईचा दशक्रिया विधी होता त्याच्या आधी मतदान केलं. वॉकरवरती किंवा व्हीलचेअरवरती नवरा बायको आले आणि बघितलं आपण. पण हे कदाचित प्रातिनिधिक चित्र होतं आणि रांगा पण लागल्या होत्या. पण माहीत नाही दुपारनंतर म्हणजे परत मला वाटतं बहुधा पुणेकरांना 1 ते 4 या वेळेने घात केलेला दिसतोय. तिथून सगळं जे मतदान आहे ते थोडंसं कमी होत गेलं. रांगाही दिसल्या होत्या. 40% तापमान होतं, फार काही घाम नाहीये. 43-44 तापमानाला घाम निघतो. त्यामुळे हे काय कारण असू शकत नाही. पण असं आत्ता तरी म्हणता येईल की तुलनेमध्ये इतर आपण सगळी आकडेवारी बघितली, कोल्हापूरची, साताऱ्याची, अगदी बारामतीची, त्या तुलनेमध्ये पुणेकरांनी निराशा केलेली आहे. हैदराबादला 40% झालेलं आहे आपण बघितलंय. पुण्यामध्ये 2009 साली 45% होतं किंवा मुंबईमध्ये. त्यामुळं पुणे, मुंबई, हैदराबाद मोठमोठी शहरं आहेत, महानगर आहेत. परंतु इथला हा बोलघेवडा मतदार प्रत्यक्ष काही बाहेर पडताना दिसत नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. आपण आता आशा करूयात की शेवटच्या 1 तासामध्ये काही महाभाग रेश्मा मी असं बघितलं आता की 6 नंतर आलेले आहेत, मतदान बंद झालेलं आहे आणि आता ते म्हणतात की आम्हाला मतदान करू द्या. असं नाही होऊ शकत. तुम्ही 1 दिवस आहे महत्वाचा, तुम्ही आधी यायला पाहिजे. दरवाजे बंद झाल्यानंतर तुम्ही आम्हाला मतदान करू द्या असे. अद्वैत, पुणेकरांबद्दल जे सांगितलं जातं की पुणेकरांना वामकुक्षी महत्वाची असते, पुणेकरांना ऊन सोसत नाही, मतदानाच्या दिवशी देखील काही म्हणजे तू जरी मान्य केलं नाही तुम्ही जरी तरी देखील तेच चित्र बघायला मिळालेलं आहे. आणि आता पुणेकरांचा हा मतदानाचा आकडा आहे पुढच्या तासाभरात वाढेल अशी आपण अपेक्षा करूया. 1 ते 4 घात केला असं दिसतं एकंदरीत. निश्चित तुम्ही जी आकडेवारी सांगितली त्याच्यानुसार 1 ते 4लाच घात केलेला आहे पुणेकरांनी असं म्हणायला हवं. अद्वैत, तुम्ही आपल्यासोबत राहाच, आपल्याला औरंगाबादला देखील जायचं आहे. सिद्धार्थ गोदाम आपली वाट बघतायत. सिद्धार्थ, औरंगाबादकरांनी तरी नीट मतदान केलेलं आहे का की पुणेकरांसारखा आळस आणि उन्हाचा जाच त्यांना सोसवलेला नाहीये?
रेश्मा, पुणेकरांना ती सवय असेल, मात्र मराठवाड्याला उन्हाच्या चटक्यांची आणि दुष्काळाच्या चटक्यांची सवय आहे. त्यामुळं मराठवाड्यावर तापमानाचा परिणाम होईल असं वाटत नाही, कारण हा सवयीचा भाग आहे. मराठवाड्यात नेहमी उष्ण तापमान असतं. आजही जवळपास 42 ते 44 एवढं तापमान होतं. मात्र चांगलं मतदान झालं आणि महत्त्वाची आणि आनंदाची बाब म्हणजे 5 ते 6% मतदान वाढून येणार आहे. आता एकंदरीतच आपण मतदारांचा उत्साह जर बघितला तर एका युवतीनं आपला लग्नाचा जो मुहूर्त होता 12:30चा तो 6वर नेला आणि ती स्वतः मतदानाला त्या ठिकाणी आली आणि लग्नाला येणाऱ्या लोकांना अडचण नको, त्यांनाही चांगलं मतदान करता यावं आणि माझ्या लग्नातही त्यांनी चांगला एन्जॉय करावा यासाठी तिनं आपला मुहूर्त टाळा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक ओली बाळंतीण माता त्या ठिकाणी आली होती. फक्त 12 तासाचा चिमुकला घेऊन त्या ठिकाणी आली होती. याचा अर्थ असा आहे की मतदारांमध्ये चांगला उत्साह होता. मतदारांनी पहिली पसंती लोकशाहीच्या या मतदानाला दिलेली आहे. आता उमेदवारांकडे जर वळलं तर रेश्मा, चौरंगी या ठिकाणी जे आहे लढत आहे आणि चारही उमेदवाराच्या काही जमेच्या बाजू आहेत तर काही अडचणीच्या बाजू आहेत. आता या ठिकाणी जे आहे सेना आणि भाजपचा हा पारंपरिक लढतीचा जो आहे मतदारसंघ आहे, त्यामुळे सेना भाजपकडे आपलं पारंपरिक 2 ते 2.5 लाखाचं मतदान दोन्ही पक्षांकडे आहे. 2 नवीन उमेदवार आहेत. एक तर हर्षवर्धन जाधव जे रावसाहेब दानवेंचे जावई आहेत आणि दुसरे एमआयएम वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील. या दोघांकडे पारंपरिक मतदान नाही, त्यामुळे अडचण ही आहे आणि त्या दोघांचीही जमेची आणि अडचणीची बाजू असे आहे की इम्तियाज जलील शहरामध्ये स्ट्रॉंग होते तर ग्रामीण भागामध्ये त्यांचा काही टच नव्हता आणि हर्षवर्धन जाधव हे ग्रामीण भागात स्ट्रॉंग होते तर शहरामध्ये त्यांचा टच नव्हता. आता 2 महत्त्वाचे उमेदवार जे आहेत, चंद्रकांत खरे यांचं मतदान हर्षवर्धन जाधव खातील असा अंदाज आहे, तर वंचित बहुजन आघाडीचे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे काँग्रेसचं मतदान खातील. जे वाढलेलं 5 ते 6% मतदान आहे ते नेमकं कुणाचं आहे आपल्याला माहित आहे. नवीन उमेदवार उभे राहिल्यानंतर जर नवीन मतदान वाढलं तर ते नवीन मतदाराच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं एकंदरीतच धाकधुकीचं वातावरण सध्या औरंगाबादमध्ये आहे. निश्चित, आणि 23 तारखेलाच हे कळेल की हे अधिकचा टक्का आहे तो कुणाच्या खात्यात गेलेला आहे. तो तुम्ही आपल्यासोबत राहाच. यानंतर आपल्याला सिंधुदुर्गात जायचं आहे. दिनेश केळुसकर आमचे प्रतिनिधी तिथे आहेत. दिनेश, तिरंगी सामना सिंधुदुर्गात बघायला मिळतो. एकीकडे विनायक राऊत युतीचे उमेदवार, पुन्हा एकदा त्यांना तिकीट देण्यात आलं. आघाडीने बांदिवडेकरांना तिकीट दिलं, त्याच्यावरून बराच वाद झाला, मात्र हे तिकीट कायम राहिलं. तिकडे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून नारायण राणेंचे सुपुत्र मैदानात उतरले. एकीकडे राणे म्हणतात की जर माझा मुलगा निवडून आला तर भाजपला आम्ही साथ देऊ. दुसरीकडे राऊत तर आहेतच. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्गकरांनी सध्या मतदानाला प्रतिसाद कसा दिलेला? 5 वाजेपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्गमधलं जे मतदान होतं ते साधारणपणे 56% होतं आणि 6 वाजेपर्यंत म्हणजे नंतर अंतिम आकडेवारी येईल. अंदाज आहे की ते 60 पर्यंत जाईल, म्हणजे सगळ्याकडची आकडेवारी येईल. विशेषतः शहरांमध्ये दुपारनंतर काय मतदान झालेलं नाही. ग्रामीण भागात मात्र कुठे कुठे जे मतदार कामानिमित्त बाहेर गेलेले असतात त्यांना मग संध्याकाळच्या सत्रात कार्यकर्ते घेऊन येतात आणि मग त्यांचं सुद्धा एक मतदान होतं आणि 6 वाजेपर्यंत जे लोक आत असतील मतदान केंद्राच्या त्या सर्वांचं मतदान अगदी ते उशीर झालं म्हणजे 6:30 वाजले 7 वाजले तरी ते होणार आहे. त्यामुळे ती अंतिम आकडेवारी जी आहे ती साधारण वाढू ही 60% जाऊ शकते. हा एक भाग. पण आता जे मतदान जे झालंय ना त्या मतदानामध्ये ही चुरस अशी आहे की सेना भाजप युतीचे उमेदवार राऊत ज्यांना भाजपची सुरुवातीला साथ नव्हती ती आता कितपत युतीची साथ त्यांना मिळाली आहे त्याच्यावर पण अवलंबून आहे. त्याचबरोबर नारायण राणे ज्यांना ही अतिशय महत्त्वाची लढत होती त्यांच्या चिरंजीव निलेश राणेंसाठी, परंतु त्यांची निशाणी त्यावेळी जी गेल्या वेळी हात होती आता त्यांची निशाणी रेफ्रिजरेटर होती. ही निशाणी कुठपर्यंत पोहोचली आहे ग्रामीण भागामध्ये, त्याचा किती इम्पॅक्ट झालेला आहे याचा एक लेखाजोखा या मतदानातून निर्माण होईल. कारण महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष ही निवडणूक ही पहिल्यांदाच लढतो आहे आणि त्यांच्यासाठी ती अतिशय प्रतिष्ठेची आहे. यामध्ये एक गोष्ट मात्र आम्हाला जाणवली आम्ही फिरताना की इलेक्शन लेवल म्हणजे जे केडर असतं किंवा नेते असतात त्यांची मायक्रो मॅनेजमेंट काय आहे. तर आता माझ्या मागे हे जे मतदान केंद्र दिसतं आहे हे आता सुनं झालेलं आहे. इथलं मतदान संपलेलं आहे, परंतु याच मतदान केंद्रांवर हे कणकवलीतलं मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर दुपारी पुण्याहून खास पुण्यातून जवळपास 50 ते 60 मतदार इथे आलेले होते ज्यांची नावं इथे होती ऑलरेडी, म्हणजे परंतु ते स्थायिक कामानिमित्त पुण्याला राहतात, परंतु त्यांना सुद्धा बोलावून घेणं आणि त्यांचं मतदान करून घेणं असे गावोगावचे मतदार मुंबई पुणे जे कामानिमित्त तिकडे आहेत परंतु त्यांचं मतदान इकडे आहे अशा सर्वांना बोलावून घेऊन राजकीय पक्षाने आपापल्या परीने फिल्डिंग लावून एकेका मतदाराचं मत कसं पारड्यात टाकता येईल
ते घेतलेलं आहे. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची आहे. म्हणजे दीड लाख मताधिक्य जे होतं या राऊतांना, ते तेवढं यावेळी ते दावा करतायत की 2 लाखापर्यंत प्रत्येक आपण जिंकू. पक्षानं पण ही दुसरीकडे काळजी घेतली की नारायण राणेंनी मतदान दावा केलेला आहे केंद्रापर्यंत की कसा 50 येईल ते आणि 60 जास्तीत हजार. जास्त त्यामुळे हा मतदान एक कसं घेतलेला होईल. आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या मतदारांनी कौल नेमका कुणाला दिलेला आहे ते 23 मे रोजी स्पष्ट होणार आहे. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद की हे सगळे तपशील सविस्तर महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवले. त्याबद्दल देशातल्या एकूण 117 मतदारसंघात आज तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलंय. तिकडे अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि ज्येष्ठ नेते आणि मंत्री अरुण जेटली यांनी आज मतदान केलंय. तर गांधीनगरच्या शहापूर इथं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. तिकडे गुजरातमध्ये काँग्रेस नेता हार्दिक पटेल आणि केरळमध्ये शशी थरूर यांनी देखील मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. सर्वसामान्यांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील अहमदाबादमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. मतदानाचा हक्क बजावण्याआधी पंतप्रधानांनी आपल्या आईचा आशीर्वाद घेतला. यानंतर जीपमधून ते अहमदाबादच्या मतदान केंद्रावरती पोहोचले. यावेळी मतदान केंद्रावरती अमित शहा देखील हजर होते. पंतप्रधानांनी अमित शहांच्या नातीला जवळ घेतलं आणि त्याच वेळी त्यांनी मतदारांना मतदानाचं देखील आवाहन केलं. तिकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांनी सैफई इथं आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळेला त्यांनी जनतेला भरघोस मतदान करण्याचं आवाहन केलं. तर उत्तर प्रदेशात सपाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंग यादव यांनी देखील सैफई इथं मतदान केलंय. यावेळेस मुलायम यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील उपस्थित होते. राज्यात आज 14 मतदारसंघांमध्ये लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. या तिसऱ्या टप्प्यात अनेक दिग्गजांनी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. बारामतीत अजित पवारांनी सहकुटुंब मतदान केलंय. तर सुप्रिया सुळे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. तिकडे जळगावमध्ये गुलाबराव देवकर, जालन्यात रावसाहेब दानवे, शिर्डीमध्ये सुजय विखे पाटील आणि औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. दुसरीकडे साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि नरेंद्र पाटील या दोघांनीही मतदान केलं. कोल्हापुरात धनंजय महाडिक यांनी मतदानाचा हक्क बजावला. तिकडे बारामतीमध्ये युतीचे उमेदवार कांचन कुल, सांगलीमध्ये विशाल पाटील आणि अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांनी देखील सकाळीच मतदान केंद्रावरती हजेरी लावली. आणि राज्यात महत्त्वाच्या नेते मंडळींसोबतच सेलिब्रिटींनी देखील आज मतदानाचा अधिकार बजावलाय. पुण्यात तुला पाहते रे या मालिकेतली ईशा निमकर म्हणजेच गौरी दातार हिनं देखील आज मतदान केलं. अभिनेते अमोल पालेकर यांनी देखील आपल्या पत्नीसह मतदान केंद्र गाठलं आणि मतदानाचा हक्क बजावला. तर दुसरीकडे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील वयाच्या 96व्या वर्षी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय. तिकडे रायगड जिल्ह्यात 110 वर्षांच्या वयोवृद्ध गंगूबाई चव्हाण या आजीबाईंनी देखील मतदान करण्यासाठी मतदान केंद्र गाठलं. 1952 मध्ये तत्कालीन कुलाबा लोकसभा मतदारसंघामध्ये गंगूबाई चव्हाण यांनी मतदान केलेलं होतं आणि तेव्हापासून लोकसभा, विधानसभा, अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा सगळ्या निवडणुकीत गंगूबाई चव्हाणांनी मतदानाचा हक्क बजावलाय. गंगूबाई चव्हाणांचा आदर्श सगळ्यांनीच घेण्यासारखा आहे. आमचेत मधल्या मतदान केंद्रावर येणारा हा मतदार साधा सुद्धा नव्हता. कारण 1952 पासून प्रत्येक निवडणुकीत गंगूबाई चव्हाणांनी मतदान केलंय. यावेळीही गंगूबाई चव्हाण मतदानाचा हक्क बजावणार होत्या. त्यामुळे गंगूबाईंना निवडणुकीच्या ड्युटीवर असलेल्या वाहनातून मतदान केंद्रावर आणण्यात आलं. यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर गंगूबाईंना त्यांच्या नातवानं उचलून मतदान केंद्रात नेलं. गंगूबाई बोटाला शाई लावून मतदान केंद्राच्या बाहेर आल्या. आम्हाला म्हणजे सर्वांना, आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आणि सर्व गावातील सदस्यांना अभिमान वाटतो की वयाच्या 110 वर्ष आज ती मतदान करते. गेली 60 वर्ष ती न चुकताही मतदान करते. गेली 10 वर्ष ती आज म्हणजे एकाच जागेवरती अंतर्नाव असून सुद्धा मी तिला उचलून, मी तिचा नातू आहे, उचलून घेऊन जात आहे आणि ती गेले
10 वर्ष मी तिला घेऊन जात असताना मतदान करत आहे. अशी शाई बोटाला लावण्याची गंगूबाई चव्हाणांची सुरुवात झाली ती 67 वर्षांपूर्वी. 1952 मध्ये त्यांनी पहिल्यांदा मतदान केलं. त्यावेळी काँग्रेसकडून सी.डी. देशमुख आणि शेकापचे राजाराम राऊत यांच्यात लढत होती. 1971 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत गंगूबाईंच्या मतदानानं काँग्रेसचे बाबाजी सावंत यांचं भवितव्य ठरलं. तर 1989 मधल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे A.R. अंतुले हे रिंगणात होते. तर नानासाहेब पुरोहित, शांताराम फिलसे उमेदवार असताना मतदान केल्याचंही गंगूबाईंना आठवतं. इतकंच नाही तर मागील वर्षी आमशेत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही गंगूबाईंनी मतदानाचा हक्क बजावला. या आमशेत या ठिकाणी त्या गंगूबाई चव्हाण यांचं वय जवळजवळ 110 वर्ष आहे आणि त्या माझ्या एस मध्ये सगळ्यात वयोवृद्ध मतदार असतील असं मला वाटतं. प्रशासनानं अशा वयोवृद्ध मतदार असतील, अपंग मतदार असतील त्यांच्यासाठी चांगली सोय केलेली आहे की जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढावी आणि सगळ्यांना त्यांच्याकडून बोध घ्यावा. वृद्धापकाळानं गंगूबाई चव्हाणांना मागील 10 वर्षापासून चालायला त्रास होतोय. त्यामुळे मतदानाच्या दिवशी त्या कुटुंबियांना मतदानासाठी घेऊन जाण्याचा आग्रह करतात. वृद्धापकाळातही आपल्या हक्कासाठी गंगूबाई चव्हाण किती जागरूक आहेत हेच यावरून दिसून येतं. त्यांच्याप्रमाणेच सगळ्यांनी आपल्या मतदानाबद्दल अशीच जागरूकता दाखवणं गरजेचं आहे. मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड. तेव्हा तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका आज पार पडलेल्या आहेत. चौथा टप्पा राज्यातला अजून बाकी आहे 29 तारखेला. तेव्हा भरभरून मतदान करा. आजीबाई जर मतदानासाठी बाहेर पडू शकतात तर तुम्ही आम्ही का नाही. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आज अज्ञात लोकांनी मतदान केंद्राजवळ बॉम्ब फेकला. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे 3 कार्यकर्ते जखमी झालेत. तुझम अन्सारी, मजदुल इस्लाम आणि मलिक मोंडल अशी या कार्यकर्त्यांची नावं आहेत जी जखमी झालेली आहेत. राणीनगरच्या डोंकल नगरपालिकेच्या हद्दीत ही घटना घडली. जखमींवरती मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. पश्चिम बंगालमध्ये आज 5 जागांवरती मतदान सुरू होतं. त्यात मुर्शिदाबादचा देखील समावेश आहे. तिकडे उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये भाजप कार्यकर्त्याने एका निवडणूक अधिकाऱ्याची अक्षरशः धुलाई केली. मतदानादरम्यान समाजवादी पार्टीला मत द्या, सपाची निशाणी असलेल्या सायकलचं बटण दाबा असं निवडणूक अधिकारी मतदारांना सांगत असल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा दावा आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याला ही हाणामारी केल्याचा आरोप होतोय. या ठिकाणी HT हसन सपाचे उमेदवार असून इम्रान प्रताप गढी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपचे कुंवर सर्वेश सिंग हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. 2014 साली ते निवडून आलेले उमेदवार आहेत. राज्यात चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकीमध्ये एका उमेदवाराची सध्या चांगली चर्चा होतीये. मावळ लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर नवनाथ दुधाळ हे निवडणूक लढवतात. मात्र त्यांचा अजेंडा बघून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. पाहुयात काय आहे अपक्ष उमेदवार नवनाथ दुधाळ यांचा अजेंडा. हे आहेत डॉक्टर नवनाथ दुधाळ. दुधाळ हे गायीची पूजा करताना दिसत आहेत. ही गाय म्हणजे त्यांचा अजेंडा आहे. देशी गायींचं संवर्धन आणि कॅन्सरमुक्त भारत हा डॉक्टर नवनाथ दुधाळ यांचा अजेंडा आहे. डॉक्टर नवनाथ दुधाळ टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांनी ही नोकरी सोडली. निवडणुकीच्या माध्यमातून देशी गायींचं संवर्धन करण्याचा मुद्दा त्यांना मतदारांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यासाठी मतदारांची थेट भेट घेऊन डॉक्टर दुधाळ जनजागृती करतायत. देशासमोर कॅन्सरनं मोठं आव्हान निर्माण केलंय. कॅन्सरवर मात करण्यासाठीही दुधाळ यांच्याकडे अजेंडा आहे. असं निदर्शनात आलं की आम्ही जवळजवळ 2008 पासून 2008-2009 सालामध्ये भाई राजीवजी दीक्षित यांच्या संपर्कात आलो आणि 1.5 वर्ष त्यांच्याबरोबर काम करण्याचं मला भाग्य मिळालं गोमातेच्या माध्यमातून. तर गाईचा जो विषय त्यांनी आम्हाला समजवला आणि गाईच्या पंचगव्याच्या माध्यमातून, पंचगव्य म्हणजे दूध, तूप, ताक, शेण आणि गोमूत्र, हे 5 गव्याच्या माध्यमातून आपल्याला कॅन्सरसारख्या आजाराला सुद्धा आटोक्यात आणू शकतो हे लक्षात आल्यानंतर मग आम्ही जास्तीत जास्त माध्यमातून याच्याकडे वळलो. नवनाथ दुधाळ यांचे प्रचाराचे बॅनरही हटके असेच आहेत. दवा ना खाना असं दुधाळ यांच्या प्रचाराच्या बॅनरवर स्पष्टपणे छापण्यात आलंय. स्वदेशी वापरा, शेतकरी आणि देश वाचवा, विषमुक्त अन्न खा आणि निरोगी राहा, पंचगव्य योगचा वापर करा
असे संदेश दुधाळ यांच्या प्रचाराच्या बॅनरवर पाहायला मिळत आहेत। मावळमध्ये बिग फाईट होत असताना हा अनोखा उमेदवार आणि त्याचा हा प्रचार कार्यकर्ते मतदार यांच्या पसंतीला पडतोय। डॉक्टर दुधाळ यांनी मांडलेल्या मतांवर अनेकांनी सहमती दर्शवली आहे। हो, पाठिंबा द्यायलाच पाहिजे ना, कारण तो मुद्दा तसा आहे। हा जो मुद्दा आहे ना, हा देशाकरता आहे, एकट्याकरता नाही। तो वैयक्तिक किंवा एका जिल्ह्याकरता तालुक्याकरता असं नाही आहे। तो हा देश वाचवायचा जर असेल ना, तर देशातले शेतकरी आणि गाई घोडं बैल ही सांभाळणं हे त्याचं कर्तव्य आहे। पंचगव्याच्या माध्यमातून देशी गाईचं दूध असेल, तूप असेल, ताक असेल, दही असेल, गोमूत्र असेल, शेण असेल, या जी काही गोष्टी आहेत, निविष्ट आहेत, ती गाई जी पंचगव्य देते आपल्यासाठी अमृत देते। आणि या मुद्दा आम्हाला समाजासमोर आणायचा आहे, पटला आम्हाला तो, ते समाजासमोर आणतायत, ते आम्हाला उपयोगीचं आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। हाच अधिकार वापरून डॉक्टर नवनाथ दुधाळ त्यांचा अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचवतायत। आता मतदार निवडणुकीत दुधाळ यांना कसा प्रतिसाद देतात हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुंबरेसह गोविंद वाकडे आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मावळ। पुढच्या बातमीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे। चौकीदार चोर हे वाक्य त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घातल्यानं त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे। राफेल घोटाळ्याची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल करून घेतली आणि त्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदार चोर असल्याचं खुद्द कोर्टानंही मान्य केलं असं वक्तव्य केलं होतं। त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपनं त्यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली। दरम्यान राफेलची फेरविचार याचिका आणि कोर्टाच्या अवमान याचिकेवरती आता 30 एप्रिलला एकत्रित सुनावणी होणार आहे। लगभग 18 महीने 2 वर्ष से राफेल के विषय में एक अखिल भारतीय अभियान चल रहा है, जिसमें कांग्रेस का स्टैंड है, श्री राहुल गांधी का स्टैंड है, अनेक पार्टियों का स्टैंड है कि माननीय प्रधानमंत्री दोषी हैं, उनकी सत्तारूढ़ पार्टी दोषी है, उनके वरिष्ठ मंत्री दोषी हैं और ये एक गंभीर मुद्दा है। हमारी दलील लगभग 5-7 मिनट सुनने के बाद उच्चतम न्यायालय ने कारण बताओ नोटिस जारी किया है, अगले मंगलवार को रखा है और उसके साथ राफेल के रिव्यू वाले केस को भी रखा है। 2002 सालच्या बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय। बिल्किस बानोंना 50 लाख रुपये भरपाई, सरकारी नोकरी आणि घर देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं गुजरात सरकारला दिलेत। दोषी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरती त्वरित कडक कारवाई करा असे आदेशही न्यायालयाकडून देण्यात आले। 2002 सालच्या गुजरात दंगलींदरम्यान बानो यांच्यावरती सामूहिक अत्याचार करण्यात आले होते। त्यांच्या 3 मुलांची हत्याही करण्यात आली होती। ईस्टरच्या दिवशी श्रीलंकेत दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणलेले होते। राजधानी कोलंबो आणि कॅन्डीसह अनेक शहरात 8 साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले। तब्बल 300 जणांचा बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटातील एका मानवी बॉम्बचा व्हिडिओ आता तपास यंत्रणांच्या हाती लागलाय। मानवी बॉम्बस्फोटाचा हा व्हिडिओ जगभरात सध्या व्हायरल होतोय, जी दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात। चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी पाठीवरती बॉम्ब लोड करून एक दहशतवादी चर्चमध्ये सहज शिरतोय असं दिसतंय। त्यानंतर काही क्षणात जोरदार स्फोट होतो आणि ही सगळी दृश्य तिथे लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहेत। दरम्यान श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना आयसिसनं स्वीकारली आहे। अमाक वृत्तसंस्थेच्या माध्यमातून आयसिसनं हल्ल्याची कबुली दिली आहे। दहशतवादी हल्ल्यातील मृतांचा आकडा सातत्यानं वाढतोय। साखळी स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा आता 300 वरती जाऊन पोहोचलाय। आणि यासोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।